नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरती स्पेशल रिपोर्ट. सुरुवात करूया. पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचा कांगावा आता पंतप्रधान इम्रान खान यांनी केलाय. हल्ल्याच्या 5 दिवसांनंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून पाकिस्तान बिथरल्याचं दिसून येत आहे. उनके परिवारों ने जो स्वजन खोया है, आपकी आंखों में जो आंसू है, उन आंसू का पूरा पूरा जवाब लिया जाएगा. पाकिस्तान रिटेलिएट करेगा. पाकिस्तान कोई और दूसरा रास्ता नहीं होगा रिटेलिएट करने के बगैर, जवाब देने के बगैर. भारताच्या इशाऱ्यामुळे पाक बिथरला. घाबरलेल्या पाकड्यांची भारताला धमकी. पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागितले. दहशतवादावर इम्रानचा भारताला उपदेश. पुलवामातल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानची बोबडी वळली आहे. संवादाची वेळ संपली आहे, आता वेळ कृतीची आहे, असा खरमरीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानची मजल भारताला धमकी देण्यापर्यंत गेली आहे. आपका इलेक्शन का साल है और हम समझते हैं कि इलेक्शन में ये बड़ी बूस्ट मिलेगी कि अगर पाकिस्तान को सबक सिखाया जाए. अगर आप ये समझते हैं कि आप पाकिस्तान के ऊपर कुछ किसी किस्म का हमला करेंगे, पाकिस्तान रिटेलिएट करने का सोचेगा नहीं, पाकिस्तान रिटेलिएट करेगा. पाकिस्तान कोई और दूसरा रास्ता नहीं होगा रिटेलिएट करने के बगैर, जवाब देने के बगैर. जैश ए मोहम्मदच्या या हल्ल्यात पाकिस्तानचा आणि ISIचा हात आहे असं भारताचं ठाम मत आहे. अर्थातच पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ते मान्य होणं शक्य नाही आणि त्यामुळेच त्यांनी पुरावे द्या, कारवाई करू असं नेहमीच तुणतुणू लावलंय. पहले तो आपने पाकिस्तान पे इल्जाम लगा दिया, ना कोई एविडेंस, ना कोई सोचा कि इसके अंदर पाकिस्तान का क्या फायदा है. अगर पाकिस्तान इतनी अहम कॉन्फ्रेंस कर रहा था और इतनी विजिट जो क्राउन प्रिंस की थी, जो हम इतनी देर से प्लान कर रहे थे, कोई अहमक भी इस तरह का वाकया करेगा अपनी कॉन्फ्रेंस को सैबोटाज करने के लिए. पुलवामा हल्ल्यानंतर तब्बल 5 दिवसांनी इम्रान खानला कंठ फुटलाय. पण पाकच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसलेल्या इम्रानच्या भाषणाची स्क्रिप्ट ISIनंच लिहिली असावी. नया पाकिस्तानची गर्जना करणारे इम्रान, तुमच्या देशाचे हात रक्तानं बरबटलेले आहेत हे विसरू नका. इम्रान महाशय, पुरावे देऊन गप्प बसण्याची वेळ आता निघून गेली आहे. भारताच्या जवानानं झेललेल्या प्रत्येक गोळीचा हिशेब चुकता करण्याची वेळ आता आली आहे, हे लक्षात ठेवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इम्रान खान बोलले खरे, पण इतक्या उशिरा का आणि त्यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, याची चर्चा आता सुरू झाली आणि त्यांच्या वक्तव्यांमागे बोलवता धनी कोण याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. इम्रान खानच्या वक्तव्याचा अर्थ काय? इम्रान घाबरले की भारताला घाबरवताय. इम्रानच्या तोंडून ISIची तर भाषा नाही. पुलवामातल्या अतिरेकी हल्ल्यावर प्रतिक्रिया द्यायला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारपर्यंत वाट पाहावी लागली. गुरुवार झाला. इतके दिवस इम्रान खान काय करत होते? ते पंतप्रधान म्हणून बोलले असले तरी त्यांचे शब्द होते पाकिस्तानी लष्कराचे आणि ISIचे. पाकिस्तानची परराष्ट्र नीती, परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण हे पंतप्रधान निर्धारित करत नाही, राजनैतिक निर्धारित करत नाही, हे सैन्य आणि ISI हे निर्धारित करतात. खऱ्या अर्थात पाकिस्तानी सैन्य जो आहे ह्या वक्तव्याची तयारी करत होते, ही वास्तविकता आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसलेले इम्रान खान किती हतबल आहेत हेच त्यांच्या शब्दाशब्दांमधून व्यक्त होत होतं. ही जी भाषा आहे ही पाकिस्तानच्या लष्कराची आहे. याच्यातनं पुन्हा एकदा ह्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होत आहे की पंतप्रधान इम्रान खान जी भाषा बोलता आहेत ती लष्कराची असल्यामुळे लष्कराची जी धोरणं आहेत त्याचंच प्रतिनिधित्व ते करता आहेत. पुन्हा एकदा ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की इम्रान खान हे पाकिस्तानच्या जनतेचे प्रतिनिधी नाही आहेत, तर लष्कराने आपल्या धोरणाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना त्या जागेवरती बसवलेलं आहे. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या मोदी सरकारवर आता पुलवामातल्या हल्ल्यानंतर त्यापेक्षाही मोठा धडा पाकिस्तानला शिकवण्यासाठी दबाव वाढतोय. भारतीयांचा हा आक्रोश पाकड्यांच्या कांठळी बसलाय.
आता भारत याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशा भीतीपोटी पाकिस्तानची गाळण उडाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हे स्टेटमेंट द्यावं लागलं याचं कारण त्यांना कुठेतरी भीती आहे की भारतामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आता तापलेलं आहे त्यामुळे कदाचित ही शक्यता नाकारता येत नाही की एखादा प्रेसिजन एअर स्ट्राईक हा होऊ शकतो. प्रत्येक वेळी भारताशी चर्चेचं सोंग करत पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पाकिस्तानचे इम्रान खान आता शांततेची भाषा बोलतायत. भारताच्या चर्चेच्या प्रयत्नांना प्रत्येक वेळी बंदुकीनं उत्तर देणाऱ्या पाकिस्तानला शहाणपणा आलाय की त्यांची तंतरली आहे. परवा पुलवामामध्ये जो आतंकवादी हल्ला झाला आहे त्या आतंकवादीमध्ये 3 लोक मारले गेले आतापर्यंत, त्यातले 2 पाकिस्तानचे. 6 महिन्या अगोदर ते प्रशिक्षणाकरता गेले होते आणि जेव्हा ही कारवाई चालली होती तेव्हा त्याला निर्देश देत होते. ती रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे आता. तरी ते म्हणाले आमचं काहीच नाही आहे. मग हे करतं कोण आहे? आम्ही करतोय काय सगळं? आणि तुम्ही फक्त निर्दोष बसताय आणि जगासमोर तुम्ही रडताय. आता तुमची रडायची वेळ आली, तुम्ही रडा. पुलवामाच्या हल्ल्यानंतर सुद्धा सीमेवरच्या पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबलेल्या नाहीयेत. भारताला शांततेचे उपदेश देणाऱ्या इम्रान खान यांनी आधी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळाव्यात, नाहीतर त्यांच्या फुकाच्या सुसंवादाच्या गप्पांवर भारतानं विश्वास ठेवणं हे आणखी एकदा विषाची परीक्षा पाहण्यासारखं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इम्रान खान यांच्या याच वक्तव्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. इसमें इंटेलिजेंस का क्या सवाल है? जो हैंडलर्स थे जिन्होंने ये अपराध करवाया, जैशे मोहम्मद के लोग, उन्होंने तो सार्वजनिक कबूल कर लिया है कि हमने करवाया. जहां तक पाकिस्तान के वजीर आजम के बयान का ताल्लुक है, जब पूरा विश्व इस घटना की भर्त्सना और निंदा कर रहा है तो ये अपेक्षा थी कि कम से कम इसकी निंदा वो दिल से करते, लेकिन उन्होंने तो ये औपचारिकता भी नहीं निभाई. एक लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानपेक्षा भारत कधीही वरचढ आहे. अगदी लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तुलना करायची झाल्यास आपण त्यातली आकडेवारी जाणून घेऊयात. बघूयात आपण किती वरचढ आहोत. आपल्याकडे सैनिक आहेत 12,255,000 आणि पाकिस्तानकडे 6,20,000. रणगाड्या आहेत 4,426 आणि पाकिस्तानकडे 2,924. तोफा आहेत 7,414 आणि पाकिस्तानकडे तोफा आहेत 2,924. हवाई दलातील एकूण विमानं आहेत 2,102. त्यामध्ये लढाऊ विमानं आहेत 676 आणि पाकिस्तानकडे लढाऊ विमानं आहेत 301. हल्ला करणारी विमानं आपल्याकडे आहेत 809 आणि त्यांच्याकडे हल्ला करणारी विमानं आहेत केवळ 394 इतकीच. विमानवाहक जहाज जी आहेत ती आपल्याकडे 3 आहेत आणि त्यांच्याकडे एकही नाही. संवारक शस्त्र जी आहेत ते आपल्याकडे आहेत 11 आणि त्यांच्याकडे विमानवाहक जहाज एकही नाही. वाहक जहाज आहेत 23 आणि त्यांच्याकडे एकही नाही. नौदलातील एकूण जहाज आपल्याकडे 295, त्यापैकी पाणबुड. काश्मीर खोऱ्यात जो कोणी हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच अशा शब्दात भारतीय लष्करानं दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांना इशारा दिला आणि त्यामुळे आगामी काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पळताभुई थोडी होणार आहे. लष्कराचा दहशतवाद्यांना निर्वाणीचा इशारा. शरण या अन्यथा मरणाला तयार रहा. काश्मीरात दहशतवाद्यांची आता खैर नाही. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ सह भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. तसंच तिथल्या मातांना कळकळीचं आवाहनही केलंय. Who have joined terrorism to surrender and get back to the mainstream. Anyone who has picked up gun in Kashmir will be eliminated unless he surrenders. And this is a message and a request to all the mothers. Please tell your children to surrender. There is a very good surrender policy being initiated by the government
so that they can join the mainstream and pursue with their life and their future course. भविष्यात जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य नेमकी कोणती भूमिका घेणार आहे याचा अंदाज लेफ्टनंट कर्नल ढिल्लन यांच्या या इशाऱ्यावरून आला असेल. आता दहशतवाद्यांसमोर केवळ आत्मसमर्पण हाच मार्ग उरलाय, अन्यथा त्यांना भारतीय जवानांच्या गोळीचा सामना करावा लागणार आहे. Talking about the so-called Ghazi, you know it better than me in Kashmir. कितने Ghazi आए, कितने चले गए. So there's nothing new in it. All these aliases keep happening, and we'll handle them. There's no problem about it. Let any Ghazi come. पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना अवघ्या 100 तासात ठार करून भारतीय सैन्यानं हल्ल्याचा सूड घेतलाय. खरं तर काश्मीरातून भारतीय सैन्यानं जैश ए मोहम्मदचा सुपडा साफ केलाय. गेल्या वर्षभरात जैश ए मोहम्मदच्या 31 दहशतवाद्यांना सैन्यानं कंठस्नान घातलंय. To convey a message to the Awam, please stay away from the encounter site during the encounter and after the encounter for your own safety, because during the encounter, during the crossfire, something can go wrong, and after the encounter, because of the leftover explosives, it may cause damage or injury or death to anyone who comes to that place. So it's my humble request to everyone, please stay away from the encounter site during and after the encounter. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यानं धडक मोहीम उघडली आहे. आगामी काळात दहशतवाद्यांभोवती मृत्यूचा फास आवळला जाणार यात कुणाला शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जम्मू काश्मीर. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये वातावरण कलुषित झालंय. भारतीय जवानांवर स्थानिक तरुणांकडून दगडफेकीच्या घटना तर 5वीलाच पुजल्यात. मात्र मंगळवारी बारामुल्लातील लष्कराच्या कॅम्पवर एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. दहशतवादी संघटनांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तान विरोधात जनतेत आक्रोश निर्माण झालाय. जम्मू काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण बनले. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे बारामुल्लातील लष्कराच्या कॅम्पमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. भारतीय जवानांवर दगडफेकीचे प्रकार तर नित्याचेच झाले, पण इथं आलेल्या तरुणांच्या हातात दगड नव्हे तर चक्क पदवी होती. भारतीय लष्करात भरतीसाठी हजारो स्थानिक तरुणांनी एकच गर्दी केली होती. सर कि अपना जो फैमिली डिटेलमेंट है वो संभाल सकता है और अपने देश के लिए भी काम कर सकता है बंदा. सर बहुत शुक्रगुजार है कि इन्होंने हमें ये मौका दिया, यहाँ पर भर्ती आई जिसमें हमने पार्टिसिपेट किया. इसमें सबसे बड़ी बात यह कि हम यहाँ से तो बाहर तो जा नहीं सकते. हमारे लिए अगर लोकल एरिया में अगर ऐसी भर्ती होगी, बहुत सारे नौजवान हैं जो इसमें हिस्सा लेते हैं और कामयाब होते हैं. तो हमें भी आर्मी में जाने की शौक है, तो इसलिए हमने भी ये ज्वाइन किया. इससे हमारा फैमिली बैकग्राउंड भी ठीक हो जाएगा, बेहतर हो जाएगा. भारतीय सैन्यात 111 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडली. खरं तर सकाळी 8 वाजता भरती प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र पहाटेपासूनच काश्मीरी तरुणांनी कॅम्प बाहेर रांगा लावल्या. विशेष म्हणजे केवळ 111 पदांसाठी भरती असताना हजारो तरुणांनी हजेरी लावली होती. ये फायदा हम लोगों के लिए. हाँ, कश्मीर की हालत जब भर्ती होगी, कंटिन्यू ये काम चलेंगे, एडजस्टमेंट जॉब मिलेगी, उससे ये होता है कि बेरोजगारी भी खत्म और हालात भी पीसफुल होते हैं. उससे ये होता है कि एक सेटल भी होता है, जॉब में सेटल भी होता है, दूसरा देश के लिए सेवा भी करता है इंसान. गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांकडून धर्माच्या नावावर स्थानिक तरुणांना दहशतवादाच्या खाईत लोटलं जातंय. मात्र सर्वच काश्मीरी तरुण दहशतवाद्यांच्या अमिषाला बळी पडत नसल्याचं या स्थानिक तरुणांनी दाखवून दिलं असून त्यांनी दहशतवाद्यांना एक प्रकारे चपराक लगावली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, काश्मीर. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.